आणि त्याचं कारण सांगितलं होतं की तेने कळी कळी तू भूता आला देखोली निवृत्ता, ते आज्ञा श्री निवृत्तीनाथाला नाथा दिलेली मिनी. सांगितलं काय की आपल्याला भगवद्गीतेपासूनचा जो एक उपदेश, एक तत्वज्ञान आलेलं आहे ते सगळ्यात जगाला देऊन टाक. AI बाय कॉन्ट्रास्ट डील्स विथ एंड्स. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. हे एंड कोण सेट करणार? जसं ह्युमन इंटरेस्ट ज्याला म्हणतो की नाही, तो इट्स अ काइंड ऑफ सोशल बायोलॉजी म्हणा तुम्ही. माणसाचा भाग होऊन बसलेले आहेत. माणसं तसंच विचार करतात, माणसं तशाच पद्धतीने ज्ञान मिळवतात. म्हणजे आता तो माणसांची जागा घेतो की काय? ज्या गोष्टीमुळं माणसाचं माणूस पण ठरलेलं होतं, माणसाला आपण माणूस म्हणतो प्राणीसृष्टीपासून बाजूला करून, तर ते माणसाला बाजूला करून हा येणार आहे की काय? नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनच्या अंतर्गत आळंदी ते सिलिकॉन व्हॅली वाया नेवासा या दिंडीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण हा जो प्रवास करत आहोत दिंडीच्या माध्यमातून म्हणूयात आपण, ते संपूर्ण आपलं मॉडेल जे आहे ते वारकरी मॉडेल आहे. आपल्याला कल्पना आहे की दरवर्षी आषाढी वारीसाठी गावोगावून संतांच्या पालख्या निघतात. जसं आळंदीवरून ज्ञानेश्वर महाराजांची, देहूवरून तुकोबारायांची, पैठणवरून एकनाथ महाराजांची वगैरे वगैरे, आणि त्या पंढरपूरला पोचतात आषाढ शुद्ध एकादशीपर्यंत. तर ज्या दिवशी ती पालखी निघते ना देवळातनं, तसं ज्ञानेश्वर माऊलींच्या देवळातून पालखी निघते ज्ञानेश्वर माऊलींची, देहूच्या देवळातून पालखी निघते तुकाराम महाराजांची. पहिल्या दिवशीचा जो मुक्काम असतो ना, म्हणजे त्याला म्हणतात प्रस्थान. म्हणजे पहिल्या दिवशी देवळातून निघून कुठेतरी थांबणं गावातल्या गावात, त्याला पालखीचं प्रस्थान झालं असं म्हणतो आपण. म्हणजे जे निघाली, जसं माऊलींची पालखी देवळातून निघून त्यांच्या आजोळ घरी म्हणजे गांधीवाड्यामध्ये थांबते त्या दिवशी, त्या रात्री खरं तर, आणि दुसऱ्या दिवशी पुढे जाते. तर या सगळ्या प्रक्रियेला प्रस्थान म्हणतात. तसंच देहूमध्ये सुद्धा पालखी देवळातून निघून म्हणजे तुकोबारायांच्या पादुका पालखीत ठेवल्या जातात आणि ती त्या दिवशी म्हणजे त्या रात्री खरं तर मुक्कामाला येते इनामदारवाड्यामध्ये. तर ह्या प्रक्रियेला मग प्रस्थान म्हणतो पालखीचं. म्हणजे पालखी आता निघाली. तसं आपण जे प्रस्थान ठेवलं की नाही आपल्या त्या सगळ्या दिंडीचंच म्हणूयात आपण गडीवर, ते कुठून सुरुवात करतो आपण सुरुवात केली अर्थातच हेनरी किसिंजरच्या एका पेपरपासून. दी एनलायटनमेंट एंड्स हा तो 2018चा त्याचा पेपर होता, की ज्याची सुरुवात त्यानं 2015च्या ट्रान्स अटलांटिक परिषदेमध्ये ऐकलेल्या एका AI वरच्या पेपर प्रेझेंटेशनमधून केलेली होती. आणि मग त्या अनुषंगाने आपण त्या परिषदेचा कानोसा घेतला. तिथे कुणी पेपर प्रेझेंट केला, मग तो हसाबीस वगैरे वगैरे, आणि त्यातनं आपण तो जो खेळ होता तो मग सगळं आपण आलो ना व्यवस्थित. म्हणजे पहिल्यांदा चेस, मग जिओपार्डी आणि मग गो, आणि तिथून कसा तो प्रवास सुरू झाला मोठ्या प्रमाणावरती. म्हणजे आता दुसऱ्या दिवशी जणू काही ती पालखी पुढे निघाली, त्या दिवशी मुक्काम केला समजा, पण तरी अजून आपल्याला तो रेफरन्स सुटलेला नाही, कारण हा आपला आरंभबिंदू आहे, तो जो त्याचा पेपर आहे. मग त्या पेपरमधनं पुढे 2000 काहीतरी 21-22ला ते जे पुस्तक निघालं त्याचं एज ऑफ AI ते, आणि नंतर शेवटी जे मृत्यूपूर्वी त्यानं पूर्ण केलं लिहून जवळजवळ ते जेनेसिस, अशी ती 2 पुस्तकं घेतली. अशा पद्धतीने आपण असं चाललेलो आहोत पुढे. तर आता आपल्याला परत एकदा त्या पेपरवरती लक्ष केंद्रित करून तिथून आपण पुढे कसं जातो हे बघायचं आहे. त्या पेपरमध्ये त्यानं जे प्रश्न उपस्थित केले AIच्या संदर्भात, ते कोणते प्रश्न आहेत, म्हणजे मग आपल्याला त्याची उत्तरं पुढे कशी मिळतील, त्यानं कशी दिली किंवा त्यांनी कशी दिशा दाखवली. मग पुढे प्रत्यक्ष AIमध्ये काम करणारे जे लोक आहेत, लीडर्स आहेत म्हणूयात आपण, त्यांनी काय काय केलं, काय मांडणी केली, वेगवेगळ्या कंपन्यांचे CEO आहेत वगैरे वगैरे, अर्थात राजकारणी आहेत, त्या राष्ट्रांचे प्रमुख आहेत. हे सगळं आता आपण असं पाहत पाहत पुढे जाणार आहोत. तर आता त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले ना ते मी तुम्हाला सांगतो.
what would be the impact on history of self-learning machines that acquired knowledge by processes particular to themselves and applied that knowledge to ends for which there may be no category of human understanding. माणसाचं जे नॉलेज असतं की नाही, जे ज्ञान असतं, त्याच्या पाठीमागे ते ज्ञान मिळवण्याचा च्या मागे त्याचा एक काहीतरी, हा शब्द चांगल्या अर्थाने घ्यायचा, हितसंबंध गुंतलेला असतो. स्वार्थ म्हणणार नाही मी, पण इंग्रजीमध्ये शब्द इंटरेस्ट. आणि म्हणून तर हॅबरमासचं प्रसिद्ध पुस्तक क्रिटिकल थिअरी ज्यानं निर्माण केली, म्हणजे त्याचा तो प्रवक्ता झाला पुढे, युंगेन हॅबरमास, त्याचं पुस्तकच पहिलं गाजलेलं नॉलेज अँड ह्युमन इंटरेस्ट. तर ज्ञान आणि त्याच्या मागे ह्युमन इंटरेस्ट आहे. म्हणजे ज्ञान ही काही चेन नसते लोकांची. आपण जरी ज्ञानासाठी ज्ञान वगैरे म्हणत असलो ना, आणि ते योग्यच आहे, म्हणजे काही काही लोक केवळ ज्ञान साधना करतात आणि त्यांना आपला नमस्कार आहे. पण एरवी ते ज्ञान मिळवताना ज्या प्रकारची साधनं वापरली जातात, लक्षात घ्या, ज्या प्रकारची चौकट, सांकल्पनिक चौकट वापरली जाते वगैरे वगैरे, ती एका विशिष्ट इंटरेस्टने गव्हर्न झालेली असते, नियंत्रित झालेली असते. म्हणून त्याला ह्युमन इंटरेस्ट. आणि मग ते कोणते कोणते ह्युमन इंटरेस्ट आहेत ते त्यांनी सांगितले. कंट्रोल नावाचा ह्युमन इंटरेस्ट आहे, म्हणजे नियंत्रण ठेवायचं वाटतं माणसाला निसर्गावरती आणि आपल्या अर्थात समाजावरती सुद्धा, असा एक मुद्दा आहे. आणि त्याच्यातला ते तपशिलात जात नाही मी आत्ता, पण एक इंटरेस्ट इमॅन्सिपेशनचा सुद्धा आहे. म्हणजे ह्याच्यासाठी ते ज्ञान मिळवलं जातं. आता जेव्हा अशा प्रकारचं ज्ञान माणसाच्या पेक्षा सुद्धा अधिक शिताफीने म्हणूयात, वेगाने म्हणूयात, आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मिळवणार आहोत, तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेला त्या माणसांच्या इंटरेस्टची कल्पना असेल का? हा मुद्दा फार महत्वाचा आहे. म्हणजे आता नेमकं हेच म्हणायचं आहे किसिंजरला, पण त्याने ते शब्द नाही वापरलेले. मला माहीत नाही, म्हणजे त्यानं हॅबरमासचं पुस्तक वाचलं असेल किंवा नसेल. वाचलं असेल, मुळात ते जर्मन पुस्तक आहेत आणि हॅबरमास हा गाजलेला तत्ववेत्ता आहे, शोधावं लागेल म्हणजे अर्थात. तर हा लक्षात आला का मुद्दा? तर हा जो प्रश्न उपस्थित करतोय ना, तो हॅबरमासियन क्वेश्चन आहे की ही ज्ञान आपण अंडरस्टँडिंग मधून येतं ते सगळं आपल्याला. इथे तसं काहीच घडत नाहीये. ही पूर्णपणे मेकॅनिकल प्रोसेस असते, यांत्रिक पद्धत आहे. आता ही गोष्ट खरी आहे की हळूहळू त्या दिशेने चाललेलं आहे. आणि इव्हन लांब कशाला, त्या गोमध्येच असं काहीतरी इंट्युइटिव्ह वगैरे वगैरे एलिमेंट आहे असं त्यांनीच सांगितलेलं आहे ना. पण तरी सुद्धा अजूनपर्यंत आपल्याला असं म्हणावं लागतं की तसं त्याचा स्वतःचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये नाही. त्याच्यातनं प्रश्न पुढे निर्माण होतीलच, तिकडे आपण जाणारच आहोत. पण हे मला मुद्दाम सांगायचं की हे जे प्रश्न तो विचारतोय ना, तो हॅबरमासने उपस्थित केलेले प्रश्न आहेत. ह्युमन इंटरेस्ट जो आहे तो कंट्रोलमध्ये, तो अंडरस्टँडिंगमध्ये आणि तो इमॅन्सिपेशनमध्ये वगैरे वगैरे. तर मग हा झाला पहिला प्रश्न. आता पुढे, वुड दीज मशीन्स लर्न टू कम्युनिकेट विथ वन अनदर? त्याचं उत्तर नंतरच्या काळात किंवा त्याच दरम्यान 18 नंतरच लोक म्हणाले हो, किंबहुना त्याच्याही अगोदर लोक उत्तर देत होते असं होणार आहे. आणि तसं झालं की काही खैर नाही माणसांची, असंही एक त्याच्यातला प्रवाह आहे. हाऊ वुड चॉईसेस बी मेड अमॉंग इमर्जिंग ऑप्शन्स? मग त्याच्यातनं काही समजा पर्याय उद्भवले त्याच्यातनं, तर मग त्याच्यातनं निवड कशी करायची? निवडीचं नियंत्रण कोण करणार? माणसंच करणार आहेत का त्यांच्यावरच सोपवायचं डिसिजन? आणि हे कुठे जास्त प्रकर्षाने जाणवतं, जे नंतर जाणवलं युद्धशास्त्रज्ञ वगैरेचे लोक असतात का नाही, अभ्यासक मिलिटरी फील्डमधले, की डिसिजन मेकिंग युद्धामध्ये फार महत्वाचं असतं. तर ते म्हणजे आता खरा प्रश्न कुठे येणार माहिती का? एक 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 लक्षात घ्या बरं का. मला वाटतं ओपनहायमरनेच हा शब्द प्रयोग केला असावा की एका बाटलीत 2 विंचू. तशा त्या महासत्ता त्या काळातल्या एक अमेरिका आणि रशिया. तर आता ती न्यूक्लिअर पॉवर जी आहे, आता मी फक्त त्याचं मी ॲक्नॉलेज केलं, त्यांनी हा शब्द प्रयोग पहिल्यांदा केला आहे म्हणून मला सांगायचं वेगळं आहे. आत्ता या घटकेला 2 गोष्टी आहेत. म्हणजे मी पुढे जे सांगणार आहेत ते आता आधी ओघाने आलं म्हणून सांगतो. एक म्हणजे अणुशक्तीचा धोका, न्यूक्लिअर एनर्जीचा, की मी नंतर सांगेन एक्सप्लेन करून, फक्त थोडक्यात सांगतो आता. आणि तो धोका पूर्णपणे गेलेला नाही, निर्धोक झालेलो नाहीत आपण.
खूप प्रयत्न केले, जे प्रयत्न करणाऱ्यांमध्ये स्वतः किसिंजर आहे, पण काही प्रमाणात त्याच्यामध्ये यश मिळालं. हा धोका असतानाच पुढे आणखीन ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेची गोष्ट आली. आता जर ह्या दोन गोष्टी एकमेकांना जोडण्यात आल्या, किंबहुना आलेल्याच आहेत खरं तर पुढे यावेळी, किंवा आपल्याकडची अॅनॉलॉजी घ्यायची म्हटलं आयुर्वेदामधली, ते एक म्हण आहे बघा आपल्याकडे, गंडस्य उपरी पीठिका जायते. म्हणजे आधीच काहीतरी त्याला काय म्हणतो आपण, शरीरावरती एक मोठं फोड वगैरे आलेलं आहे, त्याच्यावरती आणखीन एक फोड, ते गंडस्योपरी पीठिका जायते, तसं काहीतरी हे आहे. आता ह्या दोन गोष्टींमध्ये विलक्षण साम्य आहे बरं का. आपण त्याचा विचार करणारच आहोत तपशिलाने, तो आणखी वेगळा मुद्दा आहे. आता फक्त मला एवढं सांगायचं आहे की अशा प्रकारे हा किसिंजर नावाचा एकटाच मनुष्य आहे, आणि हा मला खूप महत्त्वाचा मुद्दा वाटतो की ज्यानं तिकडे सुद्धा प्रयत्न केलेले आहेत पूर्वी. तो ऐन जेव्हा जोमामध्ये होता आणि त्याच्याकडे अधिकृत अशा प्रकारचे अधिकारी होते, तो स्टेट सेक्रेटरी होता, सल्लागार होता अमेरिकेच्या सरकारा वगैरे वगैरे आणि गोष्टी आहेत त्या, तर तिथे तो होताच होता. तर त्यानं कशा पद्धतीने त्या अणुशक्तीचा, न्यूक्लिअर पॉवरच्या संदर्भात जगाला एकत्र आणता येईल, एक काही करार मदार करता येतील वगैरे, आणि जगाला वाचवता येईल अणुयुद्धापासून, यासाठी काही प्रयत्न केलेले. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे आता सुद्धा तो शेवटच्या टप्प्यावरती असताना आयुष्यात तशाच प्रकारचे प्रश्न, तशाच प्रकारचे एक संकट येऊ घातला असताना करतोय. म्हणजे तो एकमेव आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये. ते तेव्हाचे अणुशास्त्रज्ञ वगैरे जे कोणी होते ना, त्यांच्यापैकी आता कोणी राहिलेलं नाहीये. हा मात्र दीर्घायुष्य त्याला लाभल्यामुळे तो, आणि त्याला ते जाणवलं की तिथं जसं जगाला धोका होता एक प्रकारे निर्माण झाला, तसं आत्ताही एक आहे, म्हणून आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि मला मुद्दाम सांगायचं आहे, ते आत्ताच सांगतो, म्हणजे त्याला फॉरशॅडो वगैरे म्हणायचं काही कारण नाही, पण तुम्हाला सुद्धा एक हे पाहिजे ना, एक उत्सुकता असली पाहिजे की हे कशा पद्धतीचं आहे. ते असं आहे की आईन्स्टाईनने या सगळ्या अणुयुद्धापासून जगाने सावध राहावं आणि कशा पद्धतीने निशस्त्रीकरण, म्हणजे निदान अण्वस्त्रांत तरी व्हावं वगैरे वगैरे, यासाठी शेवटच्या टप्प्यावरती आयुष्याच्या, आता त्याच्यामध्ये रसेलची कल्पना होती, रसेलने पुढाकार घेतला वगैरे, अत्यंत प्रसिद्ध आहे रसेल आईन्स्टाईन मॅनिफेस्टो 1955 मध्ये. ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. आता रसेलने तो ड्राफ्ट केला तयार त्या पत्रकाचा, त्या मॅनिफेस्टोचा, तो इंग्लंडमध्ये येतात आणि तो पाठवला अर्थात आईन्स्टाईनला, जो अमेरिकेमध्ये आहे, आणि त्यानं सही केली त्याच्यावरती. म्हणजे आता ते संयुक्त होणार, आणखीन काही 9-10 लोक एकूण आहेत त्याच्यामध्ये, 11 लोकांचा मॅनिफेस्टो होता, आणि त्यानं पोस्ट केला रसेलला मिळावं म्हणून. रसेल त्यावेळेला मला वाटतं रोममध्ये वगैरे कुठेतरी होता गेलेला, आणि तो परत इंग्लंडला जायला निघाला, आणि विमानामध्ये तिथल्या विमानामधल्या हवाई सुंदरीने किंवा अजून कोणीतरी जाहीर केलं की आईन्स्टाईन इज नो मोर, आईन्स्टाईन वारलेले आहेत. रसेलला धक्का बसला की आता काय करायचं, आपण हा जो घाट घातला होता अत्यंत ऑथेंटिक सगळ्यात, म्हणजे अर्थात त्या काळात आईन्स्टाईन, त्याची सही जर नसेल आपल्या याच्यावरती तर आता आपण काय करणार. म्हणून त्याला तर खूप दुःख झालं, त्याचा खेद वाटला, आणि तो पोहोचला इंग्लंडमध्ये, घरी गेला, आणि त्याला आईन्स्टाईननी सही केलेला तो जो कागद होता, तो लिफाफात पडलेलाच होता. त्याला किती आनंद झाला असेल बघा. म्हणजे दॅट वॉज द टेस्टामेंट, शेवटचं पत्रक म्हणूयात आपण, सार्वजनिक आयुष्यात इंटरव्हेन्शन करणारं, ते आईन्स्टाईनचं होतं. आणि आत्ता मला तुम्हाला सांगू देत की जेनेसिस नावाचा जे त्यांनी पुस्तक लिहिलं, ते मृत्यूपूर्वी अक्षरशः 1-2 आठवडे त्यांनी पूर्ण केलेलं आहे. हे साम्य दोघांमध्ये आहे या प्रक्रियेमध्ये. म्हणून तो सिरियसली मी का त्याला इथे आणलं हे आपण समजून घ्या. तू मनापासून विश्वाचे अर्थ त्याच्या हृदयात प्रगट झालेले आहे. मला हे सगळं माहिती आहे. तो काही साधू पुरुष, सत्पुरुष आणि सगळ्यांना मान्य असलेला माणूस नव्हता. त्याच्यावरती अनेक आरोप आहेत. त्याला युद्ध गुन्हेगार ठरवणारे लोक आहेत. त्याची कॉन्स्पिरसी अमेरिकेच्या विरोधामध्ये आहे असं म्हणणारे सुद्धा लोक होते. तेही मी सांगणार आहे तुम्हाला. आपण कोणाचे पक्षपाती नाही आहोत. पण आज मितीला मला हे चित्र दिसते की असं दुसरं आहे कोण की ज्याने
दोघाही संकटांच्या संदर्भात जगाला इशारा दिलेला आहे. आणि तसंही सांगतो, ज्ञानेश्वरी लिहिण्यामागचं कारण हे ज्ञानेश्वरांनी नेवाशात लिहिली की नाही म्हणून वाया नेवासा आहे. डायरेक्ट आपण आळंदीवरून सिलिकॉन व्हॅलीला जात नाही आहोत. ते सांगितलं ना की ही भगवद्गीतेवरचं भाष्य मराठीमध्ये सांग. हे जे मला निवृत्तीनाथांनी सांगितलं ते निवृत्तीनाथांना आणखीन कुणीतरी सांगितलं होतं त्यांच्या गुरूंनी. आणि त्याचं कारण सांगितलं होतं की त्याने कळी कळी तू भूता आला देखोंडी निवृत्ता, ते आज्ञा श्री निवृत्तीनाथाला नाथा दिलेली मीनी. सांगितलं काय की आपल्याला भगवद्गीतेपासूनचा जो एक उपदेश, एक तत्वज्ञान आलेलं आहे ते सगळ्याच जगाला देऊन टाक. आणि त्याच्यातून निवृत्तीनाथांनी इतरांना सांगितलं, ज्ञानेश्वरांना सांगितलं, त्यांनी मग भाष्य लिहिलं. तसं हे विश्वाचं अर्थ आहे. आणि त्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला हा दिसतो किसिंजर, म्हणून ते महत्वाचं आहे. तर त्याने उपस्थित केलेले प्रश्न आणि हा मुद्दा आहे. ह्या दोन जे शोध आहेत माणसाने लावलेले निसर्गाच्या खोलात शिरून ते एक अणुशक्तीचा आहे आणि एक ह्या बुद्धिशक्तीचा, ज्याला म्हणूयात आपण, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा तो आहे. त्याच्यामधलं साम्य म्हणजे पॅरलल चाललेलं आहे सगळं. तेही मला तुम्हाला नंतर एक्सप्लेन करून सांगावं लागणार आहे. असो, तर पुढचा प्रश्न, वॉज इट पॉसिबल दॅट ह्युमन हिस्ट्री माइट गो द वे ऑफ द इन्काज फेस्ड विथ अ स्पॅनिश कल्चर, इनकम्प्रेन्सिबल अँड इवन इन्स्पायरिंग टू देम, वेअर वी ॲट द एज ऑफ न्यू फेज ऑफ ह्युमन हिस्ट्री. हे एक युग परिवर्तन आहे. हे एक युग परिवर्तन आहे, नवीन इतिहासाचा तो फेज आहे. आणि त्याचं नाव त्यांनी दिलेलंच आहे एज ऑफ AI. हे नंतर पुढच्या पुस्तकात, पण हे त्यांनी आधीच सांगितलेलं की आपण नव्या टप्प्यामध्ये चाललेलो आहोत की काय, जसं ते ज्ञानेश्वर म्हणतायत. त्या युगाचं ठरलेलं आहे. ज्ञानेश्वरांचं नाव काय, त्याचं कळी कळी तू भूता, म्हणजे ते कलियुग. आता कलियुग वगैरे गोष्टी वेगळ्या आहेत, ते सिंबॉलिक असू शकतं, आपण ते नंतर बघणार आहोत. पण इथे मला सांगायचं आहे की इथे किसिंजर प्रश्न उपस्थित करतायत त्या पेपरमध्ये की कदाचित माहिती ना तुम्हाला, हे अमेरिकेमधली वगैरे या जुन्या संस्कृती होत्या, इन्का वगैरे, मेक्सिको, अमेरिका वगैरे त्या भागांमधल्या, आणि त्याचं काय झालं माहित नाही पुढे. तसं होईल का कदाचित, त्या नामशेष झाल्या, तसं होईल का या नवीन प्रकारामुळं, असं तो विचारतोय. आणि त्यामुळं आपण अशा एका टोकावरती उभे आहोत की हे संपतंय आणि दुसरीकडे आपण चालण्याची शक्यता आहे. ट्रान्झिशन ज्याला म्हणतो आपण, हा त्या अर्थाने क्रायसिसचा एक पिरियड आहे. तर हे प्रश्न उपस्थित करतो हेनरी किसिंजर. आणि मग पुढे तो जात राहतो. आणि आधी मग त्या आत्तापर्यंतच्या इतिहासाचा प्रवास कसा झाला, त्यातली कोणती युग आहेत, हे मी अगोदर सांगितलेलं आहे की सुरुवातीच्या काळात धर्माचा प्रभाव होता, म्हणजे श्रद्धेचा प्रभाव होता. नंतर एक कुठेतरी रिझनचं युग आलं, म्हणजे एनलायटनमेंट, त्या अर्थाने म्हणतो मी इथं, हा शब्द त्या अर्थाने वापरला आपण. नंतर पुढे आणखीन कुठेतरी आयडिओलॉजी वगैरे येते. मधल्या काळात एक इतिहासाच्या लोकांना वेळ होता. असे एक टप्पे सांगतो तो इतिहासाचे. आणि आत्ताचं जे, आणि हे सुद्धा आत्ता एज ऑफ AI जे म्हणतो ना आपण, ते अगोदर इंटरनेटचं एज आहे थोडंसं, त्याच्यातला हा पुढचा सुधारित भाग आहे. तेही त्यांनी क्लिअर केलं. पण नामकरण करताना शेवटी AIचं एज असं त्याला ते म्हणावं लागतं. आणि तिथून मग पुढे तो सांगतो मधल्या काळातलं ते आयडिओलॉजीचं युग वगैरे, त्याची मी थोडीफार चर्चा केलेली आहे. आणि मग या युगामध्ये म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हाच त्यातला मुख्य भाग असल्यामुळं त्याचा परिणाम कशावरती होईल, म्हणजे अशी एकही गोष्ट नाही की ज्याच्यावरती परिणाम होणार नाही, हे उघड आहे. मग तो पॉलिटिक्सवरती होणार आहे हे त्याला माहिती आहे, म्हणजे राजनीतीवरती वगैरे. आणि ज्याच्यात त्याचा जन्म गेला खरं तर त्या सगळ्या उलाढाली करण्यामध्ये. आणि अशा अनेक गोष्टी आहेत. मग त्याचं स्पीड कसं आहे, मग काय आणखीन गोष्टी होतात, हे सगळं तो त्या पेपरमध्ये स्पष्ट करतो. तो खरं तर आपण संपूर्ण तो वाचावा असं मला वाटतं. याच्यामध्ये काय आहे की एखाद्याला काय वाटेल की हा एक ॲटोमेशनचाच भाग आहे, आणि ॲटोमेशन काय आजची गोष्ट नाही. मी तुम्हाला मागे एका कादंबरीचं नाव सांगितलं होतं. त्या कादंबरीकारानं, म्हणजे तो पियानो वाजवणारा प्लेयर,
त्याच्या संदर्भात बोललो होतो बघा. आणि त्याला असं वाटलं की ते सगळं ऑटोमेशन वगैरे होईल, आणि नुसत्या ऑटोमेशननीच त्याला धडकी भरली होती. म्हणजे त्यानं त्या कादंबरीमध्ये त्याचाच उल्लेख केला सगळा, म्हणजे ती प्रक्रिया आपण बोललो त्या विषयावरती. आता हे ऑटोमेशनच्याही पुढची, म्हणजे ऑटोमेशन त्याच्यात आलंच, आणखीन इतकी पुढची ॲडव्हान्स स्टेज आहे की ज्याच्यामध्ये काय होऊ शकतं की जे फक्त ऑटोमेशनमध्ये होत नव्हतं, ते त्यांनी सांगितलंय. दिस गोज फार बियॉन्ड ऑटोमेशन as we have known it. Automation deals with means. It achieves prescribed objectives by rationalizing or mechanizing instruments for reaching them. AI, by contrast, deals with ends. या ठिकाणी एक खुलासा करू इच्छितो. एंड हा शब्द सामान्यपणे आपल्या नेहमीच्या व्यवहारामध्ये शेवट या अर्थाने वापरण्यात येतो. शेवट, अंत. तसं नाही, म्हणजे त्या अर्थाने ते उद्दिष्ट. आपण एखादी गोष्ट अचीव केली की त्या कृतीचं हे संपतं, हा वेगळा मुद्दा आहे. पण इथे एंड म्हणजे उद्दिष्ट, ध्येय, मकसद वगैरे 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 जे आपल्याला मिळवायचं आहे ते. हा एक भेद आपण समजून घेतला पाहिजे. मीन्स अँड एंड्स असा फरक केला तो. साध्य, मग त्यातनं साध्य साधन विवेक ही एक महत्वाची गोष्ट आहे ते नीतिशास्त्रामध्ये, हे आपल्याला ठाऊक आहे. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. हे एंड कोण सेट करणार? जसं ह्युमन इंटरेस्ट ज्याला म्हणतो की नाही, तो इट्स अ काइंड ऑफ सोशो बायोलॉजी म्हणा तुम्ही. माणसाचा भाग होऊन बसलेले आहेत. माणसं तसंच विचार करतात, माणसं तशाच पद्धतीने ज्ञान मिळवतात, हे तो हॅबरमास सांगतो. तर त्याचा याच्याशी काही संबंध नाही, त्याला याच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणजे जेव्हा हा एआयचा मुद्दा येईल तेव्हा, परंतु तरी सुद्धा तो तुमचं जे प्राप्तव्य आहे त्याला श्रेय म्हणा, प्रेय म्हणा, उद्दिष्ट आहे, त्याचं ते सुद्धा कोणाच्या ताब्यात जाणार आहे ते 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 म्हणतो. बाय कॉन्ट्रास्ट डील्स विथ एंड्स, इट एस्टॅब्लिशेस इट्स ओन ऑब्जेक्टिव्ह, ही शक्यता आहे. टू द एक्सटेंट दॅट इट्स अचिव्हमेंट्स आर इन पार्ट शेप्ड बाय इट सेल्फ. एआय इज इनहेरंटली अनस्टेबल. आता हा मुद्दा आला ना की माणसं जेव्हा काही एक उद्दिष्ट हे करतात तेव्हा ती उद्दिष्ट बऱ्यापैकी शाश्वत आहेत असं त्यांनी गृहीत धरलेलं असतं. आता ती काही कोणाच्या लहरीचा मुद्दा नाही, लक्षात घ्या. याच्यावरती खूप विचार केला गेला, पिढ्यानपिढ्याचा तो वारसा आहे, ते संचित आहे. म्हणजे जसं आपल्याकडे 4 पुरुषार्थांची कल्पना आली, तिकडे नॉलेज अँड ह्युमन इंटरेस्ट म्हटलं का नाही, तसं आपल्याकडं 4 पुरुषार्थ आहेत आणि सगळ्या आपल्या ज्ञानाची धडपड वगैरे ही त्या दिशेने व्हायला पाहिजे असा आपला एक समज. या दोघांचा फार चांगला तुलनात्मक अभ्यास डॉक्टर सुंदरराजन पुणे विद्यापीठाचे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते फिलॉसॉफीचे, त्यांनी केलेला आहे. त्यातला त्यांचा पेपर प्रसिद्ध आहे. तर हा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की एआय हा इनहेरंटली इनस्टेबल आहे, तो स्थिर नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही शाश्वत असणारच नाही ना. तर त्याला तुम्ही तुमचा एंड सेट करायला दिला, म्हणजे इथं सुद्धा समजा आपण त्याला आउटसोर्स करायचं ठरवलं, होऊ शकतं ना असं. माणसं किती आळशी होतील, काम नाही धाम नाही, हे आम्ही काय करायचं ते देखील त्यांनी ठरवायचं, शक्य आहे. तर त्याची एक प्रकारची नास्ती. तर तो असं म्हणतोय त्या ठिकाणी, इनहरंटली इनस्टेबल सिस्टीम दो थ्रू देअर व्हेरी ऑपरेशन्स आर इन कॉन्स्टंट फ्लक्स ॲज दे अक्वायर अँड इन्स्टंटली अनलाइज न्यू डेटा, देन सीक टू इम्प्रूव्ह देमसेल्स ऑन द बेसिस ऑफ दॅट अनालिसिस. हा 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 महत्वाचा मुद्दा आहे. या सगळ्या शक्यता त्यानं सांगितलेल्या आहेत. तर थ्रू दिस प्रोसेस आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलप्स अन ॲबिलिटी प्रिव्हियसली थॉट टू बी रिझर्व्ड फॉर ह्युमन बिईंग. म्हणजे आता तो माणसांची जागा घेतो की काय, ज्या गोष्टीमुळे माणसाचं माणूस पण ठरलेलं होतं, माणसाला आपण माणूस म्हणतो प्राणीसृष्टीपासून बाजूला करून, तर ते माणसाला बाजूला करून हा येणार आहे की काय, असा एक अर्थ. म्हणजे ते अरब आणि उंट नावाची जी गोष्ट आहे, तसे त्या उंटाला थंडी वाजते म्हणून अरबाने त्याला फक्त आतमध्ये त्याचं तोंड ठेवायची परवानगी दिली. मग तो हळूहळू आत जातात. एक काळ असा आला की त्यानं अरबाला आखडून दिला आणि संपूर्ण तंबू कॅप्चर केला. तसं काही होण्याची शक्यता आहे की काय असं त्याच्यातनं सूचित होतं. इट मेक्स स्ट्रॅटेजिक जजमेंट्स अबाउट द फ्युचर, सम बेस्ड ऑन डेटा रिसिव्ड ॲज कोड, फॉर एक्झाम्पल द रूल्स ऑफ गेम, अँड सम बेस्ड ऑन डेटा इट गॅदर्स इट सेल्फ. फॉर एक्झाम्पल बाय प्लेइंग 1 मिलियन इंटरेशन्स ऑफ ए गेम, हे त्यांनी स्वतः केलेले आहे.
ते त्याला कुणी मासा बीससारख्या लोकांनी फीड केलेलं नाही, डीप ब्लूने केलेलं नाही. ह्या गोष्टी तो प्रश्नरूपाने उपस्थित करतोय. तर हे आपल्याला पाहायचं आहे, या पेपरचं महत्त्व त्यासाठी आहे. आणि मग पुढच्या गोष्टी सलग, म्हणजे प्रश्न एकदा आपण मांडले ना, मग त्या अनुरोधाला आपल्याला त्याची उत्तरं शोधता येतील. धन्यवाद. माणूस करता आहे, एजंट म्हणतात त्याला इंग्रजीत. म्हणजे काय की त्याला संकल्प करण्याचं आणि कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे, निवडीचं स्वातंत्र्य आहे, कुठला पर्याय निवडायचा. आणि त्याच्यामुळं त्या कर्माची जबाबदारी त्याच्यावरती पडते. त्या कर्मात जे निष्पन्न होतं त्याचं उत्तरदायित्व त्याला स्वीकारावा लागतं. आणि त्यामुळं त्याला अर्थात चांगलं कर्म केलं असेल तर त्याला त्याची काही चांगली फळं मिळतात, वाईट कर्म केलं असेल तर काही वाईट फळं मिळतात. काही पारलौकिक विचारात समजायचं काही कारण नाही. हा ऐहिक स्तरावर सुद्धा आपण त्याची संगती लावू शकतो. आता आपण अशा प्रकारची आपली कर्म, आपले निर्णय AI वरती सोपवले तर त्यातून निष्पन्न होणाऱ्या परिणामांना जबाबदार कोण?